छत्रपती संभाजीनगर मधील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी परत एकदा घरळ ओकली आणि भारतीय जनता पार्टी जर 2029 ला निवडून आली तर ही देशातील शेवटची निवडणूक असेल आणि भारतीय जनता पार्टी ही विरोधी पक्ष मुक्त भारत करेल। खरं तर इम्तियाज जलील यांची मानसिकता पाहती एकतर यांच्या पक्षाचा यांच्या नेत्यांचा जनाधार हरवलेला आहे, जनतेतून यांच्या बाबतची विश्वासार्हता संपलेली आहे आणि त्यामुळे ज्या हताशपणे आणि घाबरण्याच्या मानसिकतेतून जे वक्तव्य केलं त्यांना एकच सांगू शकतो, हे सरकार जे पक्ष जे नेते या समाजात अराजकता शांतता खऱ्या अर्थानं भंग करतील आणि अराजकता माजवण्याचं काम करतील त्यांना वेळोवेळी ठेचण्याचं काम, वेळोवेळी त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम हे सरकार करत राहणार आहे। आणि यांनी जे जे मनसुबे रचले ते यांचे सर्व मनसुबे मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच विरोधी पक्ष मुक्त नव्हे तर सशक्त भारत भयमुक्त भारत करण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने या सरकारनं भारतीय जनता पार्टीने करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे यांची काही बळबळ जरी झाली तरी त्याला न जुमानता यांना यांची जागा दाखवण्याचं काम येणाऱ्या काळात होईल।